महाड तालुक्यातील सिमरन मोटर्स समोरील सर्व्हिस रोडवर एका दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे। या आगीमध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली असून सिमरन मोटर्स येथे इन्शुरन्स क्लेमच्या कामासाठी आलेल्या एका वॅगनार कारने पेट घेतला। यामध्ये MH06 BU 7730 क्रमांकाची वॅगनार कार अर्धवट जळाली आहे। घटनास्थळी अग्निशमक दल दाखल झाल्यानंतर आग विझवण्यात आली असून पोलीस पंचनामा प्रक्रिया सुरू आहे। माजिद देशमुख यांच्या मालकीची डिस्कवर कंपनीची दुचाकी क्रमांक MH06 BK 1959 ही सिमरन मोटर्स सर्व्हिस सेंटर समोरील रस्त्यावर उभी असताना या दुचाकीने अचानक पेट घेतला। सदरचा दुचाकीस्वार पेट्रोलची वाहतूक करीत असल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आग लागल्यानंतर दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून पळ काढला। स्थानिकांच्या मदतीने व अग्निशमक दलाने आग विझवण्यात आली। सदरचा दुचाकीस्वार हा कोणत्या पेट्रोल पंपावरून बेकायदेशीररित्या पेट्रोल घेऊन कोणत्या ठिकाणी वाहतूक करत होता याचे कारण अद्याप समजले नसून पोलीस या घटनेचा तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करणार का हे पाहणे आता गरजेचे आहे। संजय नथुराम साळुंके राहणार कोल तालुका महाड यांच्या मालकीची वॅगनार कार आगीमध्ये अर्धवट जळाल्यामुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पोलीस दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।